सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरातील अंडाकृती गार्डन परिसरात त्यांना अत्यंत भावपूर्ण आणि सामूहिक आदरांजली वाहण्यात आली आहे। या परिसरातील सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे या अभिवादन सोहळ्यासाठी धुळे शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकाच मंचावर एकत्रित आले होते। या प्रसंगी महिला वर्गाची अत्यंत लक्षणीय आणि उत्स्फूर्त उपस्थिती हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले आहे, ज्यातून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा जागर धुळेकरांनी पुन्हा एकदा अतिशय आदराने केल्याचं पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस सिलेंडरवर झाला असून मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। नंबर लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये। सिलेंडर अभावी मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांनी मातीच्या चुलीचा वापर सुरू केलाय। त्यामुळे या भागात पुन्हा मातीच्या चुलीला मागणी वाढल्याचं चूल तयार करणारे कारागिरांनी सांगितलंय। काय नाव तुमचं आणि काय? संतोष रामदास परदेशी, राहणार साठणे। आमच्या गावात कमीत कमी 50% कुंभार समाज आहे। त्यांनी गॅसचे भाव वाढले तेव्हा चुली वाढल्या होत्या, आणि आता पुन्हा गॅस भेटतच नाहीये, तर पुन्हा चुलीचं डिमांड वाढलेलं आहे। बरं, काय नाव ताई तुमचं आणि काय परिस्थिती? जिजाबाई गणेश मोरे, राहणार सटाण। काय चुलीची मागणी वाढली, काय कशी परिस्थिती? आमचं म्हणणं आहे तर अजून वाढायला पाहिजे चुलीची मागणी। आमच्या विधानत्याला डिमांड आलं पाहिजे ना। आमची मेहनत आम्हाला कष्टाला फळ भेटलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। बरं, गॅसचे भाव वाढले आणि गॅसचे भाव वाढल्यामुळं पहिलं तर लोक वापरतच होते चुलीचा स्वयंपाक खात होते, पण आता सुद्धा चुलीचाच खायला पाहिजे लोकांनी, गॅस वाढल्यामुळं। पण आता युद्ध सुरू झालं, गॅस मिळत नाही, गॅस मिळत नाही ना, मग चुलच परवडती ना, गॅस परवडतच नाही ना। मग तुला 1000 रुपये घातल्यापेक्षा सरपण भरपूर राहतं ना, मग चुलीचाच वापर केला पाहिजे। चुलीची मागणी वाढली। हा, हो, चुलीचीच मागणी वाढली पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव शहरात सध्या घरगुती तसेच व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती गॅस धारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे। दरम्यान गॅस एजन्सीकडून नेमण्यात आलेले सिलेंडर वाटपधारक ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केलाय। अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय। या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच गॅस एजन्सी चालकांना योग्य सूचना देण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग संदर्भात केंद्र सरकारनेही नवीन नियम लागू केलाय। गॅसचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी लागणारा वेटिंग पिरियड वाढवण्यात आलाय। यापूर्वी एका सिलेंडर नंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी होता, आता हा कालावधी वाढवून 25 दिवस करण्यात आलाय। त्यामुळे एकदा सिलेंडर मिळाल्यानंतर पुढील 25 दिवसांपर्यंत नवीन बुकिंग करता येणार नाही। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ग्राहक सिलेंडर संपण्यापूर्वीच बुकिंग करून साठवणूक करत असल्याने खऱ्या गरजू ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी येत होत्या। ही साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान प्रमाणात गॅस उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला।
हा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून सर्व गॅस कंपन्यांना याबाबत सूचना देखील देण्यात आल्या. मात्र या नव्या नियमाचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. ज्या कुटुंबांमध्ये गॅसचा वापर जास्त आहे त्यांना आता अधिक काळजीपूर्वक वापर करावा लागणार. 25 दिवसांच्या आत गॅस संपल्यास नवीन सिलेंडर मिळवताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः सण उत्सवाच्या काळात हा नियम ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. एकूणच गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढलेला वेटिंग पिरियड यामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा वापर अधिक जपून करावा लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या 1450 ते 1500 वेटिंग आहे, म्हणजे तेवढ्या बुकिंग आलेल्या आहेत. मला एका दिवसाला 342ची एक लोड मिळतो, म्हणजे 350 सिलेंडर एका दिवसाला मिळतात. मला हा पूर्ण वेटिंग काढायला पुढचे 5 दिवस लागणार आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती कशी? फार तफावत आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी आम्हाला रोज गाडी भेटत होती, रोज वाटप होती, वेटिंग नसायची. आम्हाला दिवसाला 342 अंडे आल्या तरी आमचे 300 अंडे वाटप होत होते. 40-45 अंडे आमचे शिल्लक राहत होते. परंतु आता आम्हाला 5-5 दिवस थांबावं लागतं आणि 3-3, 4-4 दिवसात एखादा वेळ लोड करतो तुम्हाला ते दाखवतो. परंतु गॅस हा अत्यावश्यकमध्ये येतो आणि खरं तर 5-5 दिवस नागरिकांना त्या ठिकाणी वाट बघावी लागत आहे. कसं पाहता येईल? कंपनी पण त्यासाठी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. आम्ही तसे कंपनीला मेसेज कळवले किंवा लोकांचे पण अभिप्राय पाठवतोय, आमच्याकडून मेल पण आम्ही पाठवतोय. परंतु तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आज 1450 वेटिंग आहेच. मला पुढच्या 5 दिवसात ती वेटिंग क्लिअर करावं लागणार. परंतु शासन स्तरावरून वारंवार सांगितलं जातं की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुटवडा नाही. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती जर आपण बघितली तर खूप मोठी तफावत आढळून येते. नाही, बरोबर आहे ना. काही एजन्सींकडे जास्त ग्राहक आहेत, काहींकडे कमी आहेत, त्यामुळे ते तफावत असू शकते. परंतु मी तुम्हाला जी वस्तू ती दाखवली. माझ्याकडेच आज 1450, आज त्यापैकी 300 लोकांचा आज वाटप होणार आहे. पुरवठा जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय. कमी होतो. काल परवा तर मागणी पण वाढते. मागणी वाढते आणि लोक पॅनिक झालेत. लोकांना असं वाटतं आम्हाला सिलेंडर मिळेल ना मिळेल. ज्याच्याकडे ज्याने 10-15 दिवसापूर्वी अंडी बुक केलेली तो व्यक्ती सुद्धा आज अंडे घ्यायला येतोय. आणि आज जी तुम्हाला गर्दी दिसते ती तीच आहे. त्यांना OTP पडत नाही. आपल्याकडे जिओचा 2 दिवसापासून प्रॉब्लेम होता आणि कंपनी म्हणते की 100% OTP बेस द्यायचा आहे. आता खेड्यातून ग्रामीण भागातून आमच्याकडे लोक येतात, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे OTP अवेलेबल नसतो. मग ती लोक आमच्याकडे डोकं लावतात आणि ज्याचा OTP नसेल त्यांना आम्ही अंडीच देऊ शकत नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे वणी इंडियन गॅस एजन्सीच्या मार्फत KYC केल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकाने वणी इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर एकच गर्दी केली होती. तरी परिसरातील नागरिकांनी ज्यांच्याकडे इंडियन गॅस असेल त्यांनी ही KYC करण्याचे आवाहन सहप्रोप्रायटर रवींद्र बोथरा यांनी केले. वणी इंडियन मार्फत वणी परिसरातील 70 ते 72 वाड्या, वस्त्यांवरील व गावांमध्ये वणी इंडियनची घरपोच सेवा असलेल्या इंडियन गॅस एजन्सी धारकांनी आपली KYC व 5 वर्षे गॅस सिलेंडरच्या नळीला झाले असतील तर ते बदलण्याचे आवाहन यावेळेस बोथरा यांनी केले. माननीय ग्राहक बांधवांना सूचित करण्यात येते की ज्या गॅस ग्राहकांची KYC झालेली नसेल त्यांनी ती त्वरित करून घेण्यात यावी व गॅसची नळी सुरक्षा होज 5 वर्षाच्या पुढे जर झाला असेल, एक्सपायरी डेट त्याची 5 वर्ष असते, ती चेक करून त्वरित बदलून घ्यावी ही विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून भुसावळ शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवलंय.
दरम्यान गॅस एजन्सीकडून नेमण्यात आलेले सिलेंडर वाटपधारक ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागत असल्याचा आरोपही दीपनगरातील वीज निर्मिती केंद्रातील कामगार वसाहतीमधील इंडियन गॅस एजन्सीवरती आरोप केला जातोय. अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय. दीपनगरातील इंडियन गॅस एजन्सीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दीपनगर निभोरा फेकरी कपिल वस्तू नगर नागरिकांकडून होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला असून शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर वाटपावर अचानक निर्बंध लादले. या निर्णयाचा मोठा फटका धुळे जिल्ह्यातील मंगल कार्यालय आणि लॉन्स व्यावसायिकांना बसला. आणि लग्नसराईच्या हंगामात गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याची वेळ आल्याची भीती व्यक्त करत धुळे लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले. व्यावसायिक गॅस हा आमच्या व्यवसायाचा श्वास असून या बंदीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मार्च ते मे या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीतच लग्नसराईचा मुख्य हंगाम असतो आणि याच उत्पन्नावर मंगल कार्यालय चालक व मालकांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. या हंगामासाठी ग्राहकांकडून अगोदरच मोठ्या प्रमाणावर बुकिंग घेण्यात आले असून आता गॅस अभावी या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या अशा मोठा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिलाय. शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत न केल्यास मंगल कार्यालय लॉन्स आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मंगल कार्यालय व लॉन्स धारकांना या आदेशातून सूट द्यावी आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी अर्थ विनंती असोसिएशनने केलेली आहे. आणि आमचं धुळे मंगल कार्यालय असोसिएशन म्हणून आमचं एक असोसिएशन आहे, सगळ्यांचं आमची एक टीम आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आहे की सीझनच्या तोंडावर प्रशासनाने म्हणजे प्रशासनाने मुद्दाम जरी केलं नसेल तरी प्रशासनाने ऑल ऑफ दी सडन गॅस कमर्शियल गॅस बंद करून टाकला आहे. आणि आज आमच्या पोटाखाली साधारणतः 150-200 लोक प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या जेवणाच्या विषयामध्ये असतील, कॅटरिंगच्या विषयामध्ये अटॅच आहेत. आज आमच्या सकट त्यांच्यावरही उपासमारीची पाळी येणार आहे आणि सीझन हा आमचा ह्या चालू महिन्यात चालू होतो मार्चमध्ये आणि नेमकं त्याच टायमाला आम्हाला गॅस मिळणार नाही आहे, गॅस मिळणार नाही आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की किमान येणाऱ्या जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ड्रेनेज कामासाठी शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे खोदल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मायको सर्कल होलाराम कॉलनी येथील अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याचा पाईप फुटलाय. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू केले जात असून ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईनची माहिती न घेता खोदकाम केले जात असल्याने या समस्या उद्भवत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा स्थानिक नागरिकांमध्ये आरोप आहे. तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेला वारंवार लेखी आणि ऑनलाईन तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नाहीये. गेल्या 4 दिवसांपासून पाण्याची नासाडी आणि नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून खोदकाम करताना जलवाहिन्यांची काळजी घेण्याची मागणी केली जात आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीमध्ये भर दिवसा बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शनी मंदिराजवळ प्लॉट नंबर 2 येथे भाड्याने राहणारे एका खासगी सोलर कंपनीचे संचालक उमेश मनोहर ठाकरे हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. नेमकी हीच संधी साधत भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकटून आत शिरकाव केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे विविध दागिने, ज्यामध्ये बांगड्या, माळ, सोन्याची साखळी, हिऱ्याची व साध्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि पेंडल यांचा समावेश आहे. 12 भार तोळे चांदी आणि 2,03,000 रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केलाय. विशेष म्हणजे ही संपूर्ण धाडसी चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापडनीस यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. दरम्यान सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुलमोहर कॉलनी सारख्या वसाहतीत भर दुपारी घरफोडी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात रात्रदिवस गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्व चोरट्यांच्या तात्काळ मुसक्या आवळाव्यात अशी जोरदार मागणी आता भयभीत झालेल्या रहिवाशांकडून केली जात आहे. माझं नाव जानवी उमेश ठाकरे. मी राहायला दत्त मंदिर गुलमोहर कॉलनी प्लॉट नंबर 2 ला राहते. मी सकाळी 11 वाजता घरातून निघाली मेहेर गावी जायला प्रेत यात्रेसाठी आणि तिकडून मला 1:45 वाजता कळालं की माझ्या घरी घरफोडी झाली आहे. माझ्या आजूच्या बाजूच्यांनी मला फोन करून सांगितलं. मी आल्यावरती बघितलं तर माझी जेवढीही रोख रक्कम होती किंवा माझ्या जेही दागिने होते, काही ठेवण्याची रक्कम होती तीही गेलेली आहे. मला म्हणजे बाकी सगळ्या पोलिसांनी वगैरे येऊन सगळी चौकशी केलेली आहे. पोलीस चौकशी झालेली आहे. पोलिसांना एकच विनंती आहे की जी पण माझी रक्कम गेली, जे पण माझ्या घरात घडलंय त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर सापडावं हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. भर दिवसा 12 ते 1 वाजेच्या दरम्यान फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे. साधारण 15 ते 20 लाखाच्या वर चोरी झालेली आहे. अतिशय परिसरातील नागरिक आमचे भयभीत झाले असून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. आता सदर आम्ही परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मीटिंग घेणार असून प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे. कारण आधी 2 ते 3 ठिकाणी हे चोर गेले असताना एका ठिकाणी शिरपूरकर डॉक्टरांकडे त्यांना तिथे म्हातारे बाबा असल्यामुळे तिथे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही कॉलनीतले 5-6 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि मग ठाकरे साहेबांकडे हे चोर आले आणि फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे. सदर प्रमाणाने या चोरीच्या घटना आमच्या परिसरात वाढलेल्या आहे. आम्ही सर्व नागरिक मिळून आज प्रशासनाला उद्या सकाळी निवेदन देणारच आहोत. मागे एक बाजूच्या कॉलनीमध्ये एक लहान मुलीला एक बाई आणि एक माणूस येऊन चॉकलेटचा आमिष दाखवून ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही लगेच देवपूर पोलीस स्टेशनला आम्ही प्रशासनाला कळवलं आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. पण सदर ती व्यक्ती आणि ती बाई त्या ठिकाणी पसार झाले होते. फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की दिवसा ढवळ्यात चोऱ्या होणं म्हणजे फार हे अतिशय निंदनीय आहे आणि सर्व प्रशासनाला आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त गस्ती पथक वाढवून आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांना विश्वास द्यायचा हेच मी पोलीस प्रशासनाला आमच्या परिसरातर्फे मी निवेदन देतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आलाय. धुळे शहरातील पालेशा महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे, वाढलेले स्पर्धा परीक्षा शुल्क तात्काळ कमी करावे, तसेच मुलींच्या मोफत शिक्षणाची शासन परिपत्रिकानुसार पूर्ण अंमलबजावणी करावी, अशा विविध 10 ते 15 मागण्या यावेळी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक अडचणी लक्षात घेऊन शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिलाय. नमस्कार, सुशांत एकोरगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश सहमंत्री. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 15 मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये जर आपण प्रामुख्याने जो मुद्दा घेतलेला आहे तो मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासनानं घोषणा केली आहे, परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. अशा शिष्यवृत्ती असेल, मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना दिली जाणारी ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, यासारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीयेत. त्याच पद्धतीनं जो 80-20 जाचक भरतीमधला विद्यार्थ्यांना रूल लावलेला आहे त्याला समान संधी दिली पाहिजे. त्याच पद्धतीनं जे पशुवैद्यकीयचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टायफंड सुरू केला पाहिजे. अशा एकूण 15 मागण्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शहरातील मुख्य रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 5 दिवसांपासून होलाराम कॉलनी, अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज कामासाठी JCBचा वापर करून मोठमोठी खड्डे करण्यात आली. ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईन याची कुठलीही माहिती न घेता ठेकेदाराने हा मोठा खड्डा खोदला. त्यात JCBच्या धक्क्याने पाण्याचा पाईप फुटल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महानगरपालिकेला तसेच ठेकेदाराला वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने येथील स्थानिक नागरिक व व्यापारी हे आक्रमक झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. वेळीच हे काम ठेकेदाराने पूर्ण करावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यावसायिक समीर चव्हाण व स्थानिक नागरिकांनी दिलाय. मला महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगायचंय, एक लक्ष्मी इंटरप्राइजेस करून याची वॉटर सप्लायची लाईन टाकली आहे. त्याला 1 मीटर टाकायची, त्यांनी फक्त 1-1.5 फूट टाकलेली लाईन आहे. आणि इथं कमीत कमी, आता इथं काही महिला पण आहे माझ्याबरोबर आणि बरेच लोक जमले, 25 कनेक्शन तोडले. आणि कोणी विशाल चव्हाण म्हणून इतका अरेरावीत बोलतो तो लोकांशी, आणि सगळे कनेक्शन तोडून ठेवले. आज 5 दिवस झालंय, पाणी वाया जात आहे सगळं. हे पाणी उन्हाळ्यात कामात येईल. पाणी वाया जात आहे, ठीक आहे, आम्हाला पाणी नाही आहे, पण पाणी जे वाया जातंय ते तर परत काय मिळणार नाही. तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौर आणि इथले नगरसेवक, मला यांना सांगणं आहे की तातडीने याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर लक्ष्मी, नाहीतर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल. आता आम्ही याच्या विरुद्ध FIR करायला पण चाललोय सगळ्या महिलांना घेऊन. तर महानगरपालिकेने लवकर याची दक्षता घेऊन लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा याची विनंती आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है.
अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।